एक मोठी बातमी सध्या समोर येते ती म्हणजेच ज्योती मेटे या फडणवीसांच्या भेटीला दाखल झाल्या आहेत। ज्योती मेटे सागर बंगल्यावरती दाखल झाल्या आहेत। ज्योती मेटेंनी बीड मधून निवडणूक लढवली होती आणि त्यानंतर आता त्या सागर बंगल्यावरती दाखल झाल्याची माहिती मिळते। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय। शिवसंग्रामच्या ज्योती मेटे सागर बंगल्यावरती दाखल झाल्यात। स्वर्गीय विनायक मेटे यांच्या त्या पत्नी आहेत। विनायक मेटेंच्या निधनानंतर ज्योती मेटे याच शिवसंग्रामचं संपूर्ण काम बघताय आणि त्यानंतर त्यांनी बीडची निवडणूक सुद्धा लढवली होती। आता ज्योती मेटे या फडणवीसांच्या भेटीला आल्या आहेत, म्हणूनच राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। नेमकं सागर बंगल्यावरती दाखल होण्याचं काय कारण हे पाहणं महत्त्वाचं आहे। एक मोठी बातमी सध्या समोर येते ती म्हणजेच ज्योती मेटे या फडणवीसांच्या भेटीला दाखल झाल्या आहेत। ज्योती मेटे सागर बंगल्यावरती दाखल झाल्या आहेत। ज्योती मेटेंनी बीड मधून निवडणूक लढवली होती आणि त्यानंतर आता त्या सागर बंगल्यावरती दाखल झाल्याची माहिती मिळते। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय। शिवसंग्रामच्या ज्योती मेटे सागर बंगल्यावरती दाखल झाल्यात। स्वर्गीय विनायक मेटे यांच्या त्या पत्नी आहेत। विनायक मेटेंच्या निधनानंतर ज्योती मेटे याच शिवसंग्रामचं संपूर्ण काम बघताय आणि त्यानंतर त्यांनी बीडची निवडणूक सुद्धा लढवली होती। आता ज्योती मेटे या फडणवीसांच्या भेटीला आल्या आहेत, म्हणूनच राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। नेमकं सागर बंगल्यावरती दाखल होण्याचं काय कारण हे पाहणं महत्त्वाचं आहे।